राज्यातील काही साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे बनलेत, त्यामुळे ते कारखाने आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेत, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे। सांगली जिल्ह्यात कुंडल येथील ट्रॅक्टर वितरण प्रसंगी ते बोलत होते। कुंडल येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या पुढाकाराने 113 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वितरण करण्यात आलं। शेतकऱ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये किमतीने हे ट्रॅक्टर मिळाले, त्यामुळे 113 शेतकऱ्यांचे सर्वांचे मिळून 1,13,00,000 रुपयांची बचत झाली आहे। जेवढ्या गावांचा आमच्याकडं कृती आराखडा झालेला होता तो सर्वसाधारण 600 कोटीपेक्षा जास्त होता। त्या सगळ्या कृती आराखड्याला आम्ही मान्यता दिलेली आहे। या गावामध्ये पाणी टंचाई आहे, जिथं स्रोत पाण्याचं उपलब्ध आहे त्या गावातून पाणी उपलब्ध करून त्या गावाला देण्याचा निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यामुळं कोणतंही गाव पाण्यापासून वंचित राहू नये ही भूमिका राज्य सरकारची आहे।